आज आपण गावरान पद्धतीने धपाटे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण आधी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेऊ. आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, 1 चमचा जिरं घ्यायचे आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. इथं मी हिरव्या मिरच्या जास्तच घेतल्यात कारण की ह्या हिरव्या मिरच्या जरासुद्धा तिखट नाहीत. तुम्ही तुमच्या तिखटपणाच्या अंदाजानुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. नंतर एका ताटामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे. नंतर 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ चाळूनच घ्यायचं कारण की त्याचा चाळा राहतो. गव्हाचं पीठ नाही चाळलं तरीसुद्धा चालेल, पण ज्वारीचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला. ज्वारीचं पीठ चाळून झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ काय मी इथं चाळून नाही घेतलं, तसंच घेतलं तरीसुद्धा चालेल. बेसन पिठामध्ये जर गाठी असतील तर त्या आपल्याला हाताने फोडून घ्यायच्यात. मोठ्या मोठ्या गाठी असतील तर चाळूनच घ्या शक्यतो, कारण की चाळून घेतल्यानंतर बेसन पीठ मऊ पडेल आणि त्याच्या गाठी फोडायची वेळ येणार नाही. पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच. पिठं मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ मी इथं हातानेच टाकते आहे, हाताच्या अंदाजाने. चमच्यामध्ये घेऊन नाही टाकलं, त्यामुळं हाताच्या अंदाजाने घेतलेलं पीठ जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. पिठं मिक्स केली की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. भरपूर कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीमुळे वेगळी चव येते, छान चव येते. बारीक करून टाकलेली चव वेगळी येते आणि चिरून टाकलेली चवसुद्धा वेगळी येते. त्यामुळं अशीच कोथिंबीर बारीक करून टाका. नंतर आपल्याला त्यामध्ये केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. ठेचा सगळा काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यातून आणि तो टाकून घ्यायचा ह्यामध्ये. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ थोडं मळून घ्यायचं आहे. पातळच पीठ ठेवायचं आहे आपल्याला. हाताने धपाटे थापता येतील अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ पातळ ठेवायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घ्यायचं आहे आधी आपल्याला आणि मग दुसरं पाणी टाकायचं आहे, म्हणजे हिरवं मिरचीचं तिखटपणा पिठामध्ये उतरेल. ह्या धपाट्यांमध्ये तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकता. इथं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं. तुमच्या आवडीप्रमाणे दुसरी पीठंसुद्धा ॲड केली तरी चालतील. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता ते एकदम पातळ पण नाही ठेवलं मी, हाताने थापता येईल इथपर्यंत ठेवले. थोडं थोडं पाणी घेऊन हाताचं काढून आपल्याला थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते मऊ पडेल आणि पातळच पीठ ठेवायचे.
आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण 10 ते 15 मिनिट आता मुरण्यासाठी ठेवून देऊ. पीठ एकदम पातळ मळलेलं आहे आपण. नंतर एका पोळपाटावरती आपल्याला स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे, रुमाल घ्यायचा आहे आणि त्यावरती असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातानेच धपाटा थापून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घ्यायचं बोटांना आणि हाताने धपाटा थापून घ्यायचा आहे. पुढच्या बोटानेच आपल्याला धपाटा थापून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण धपाटा नाही करायचा, नाहीतर तो तव्यात टाकताना तुटेल आणि पलटणार सुद्धा नाही तो. मीडियम असा ठेवायचा आहे. पुढच्या बोटं दिसलीच पाहिजे धपाट्याला, अशा पद्धतीने थापायचा आहे. आता आपला धपाटा थापून झालेला आहे. आपण त्याला असं कडेने होल करून घेऊ, म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल. सगळ्यात शेवटी तव्यात धपाटा टाकायच्या आधी आपल्याला त्यावरती असे तीळ टाकून घ्यायचेत. तिळाने धपाट्याला चव छान येते आणि मस्त लागतात ते खाताना. तुम्ही पीठ मळताना टाकले तरी सुद्धा चालतील तीळ, पण त्याची अशी जास्त चव येत नाही. पीठ मळताना जर टाकलं तर ते खरपूस लागत नाहीत खाताना. त्यामुळं शक्यतो अशी शेवटी वरतूनच लावत जा, कारण ते खरपूस होतात तळून झाल्यानंतर, मग त्याची चव छान येते. तवा आता आपला गरम झालेला आहे, तर तव्यावरती आपण आधी थोडंसं तेल टाकू आणि धपाटा तव्यावरती टाकून घेऊ. धपाटा तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला असं कडेने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि ह्यामधल्या होलांमध्ये सुद्धा तेल सोडायचं आहे. धपाटा आपल्याला एका बाजूने चांगला भाजू द्यायचा आहे. एक बाजू पूर्ण भाजल्यावरतीच मग आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे, नाहीतर जर कच्चा राहिला तर तो तुटेल. त्यामुळं आपल्याला एक बाजू पूर्ण भाजू द्यायची धपाट्याची आणि मग तो पलटून घ्यायचा आहे. कडेने असं थोडंसं करून उलताना घालायचं आहे आणि मगच धपाटा पलटवून घ्यायचा आहे. एकदम जर पलटवला तर तो तुटणार. पूर्णपणे भाजला गेल्यानंतरच तो पलटू शकतो, कच्चा राहिला तर नाही पलटत. तुम्ही बघू शकता एक बाजू आपली पूर्णपणे भाजली गेलेली आहे आणि किती लालसर झालेला आहे छान. आता दुसरी बाजू भाजू देऊ आपण. आठ ते 10 मिनिट लागतात एक धपाटा पूर्णपणे दोन्ही बाजूने शेकायला आणि छान असा खरपूस रंगावरती भाजायला. धपाटा पूर्णपणे भाजला गेलाच पाहिजे, कारण यामध्ये 2-3 प्रकारचे पिठं मिक्स असतात. जर तो कच्चा राहिला आणि कच्चा खाण्यात आला तर त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून पूर्ण भाजू द्यायचा धपाटा. गडबड करायची नाही धपाटा भाजताना. असं कडेने तेल सोडून घ्यायचं. तेल किंवा तूप तुम्ही काहीही सोडू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तूपसुद्धा छान लागतं आणि लोणीसुद्धा छान लागतं ह्यावरती. कडेने आता मी तेल सोडून घेतलेलं आहे. आता अजून एकदा पलटवून घेते. धपाट्यासोबत तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा, वाटलेली लाल मिरची, लसूण घालून केलेली किंवा लाल मिरचीचा ठेचा, काहीही छान लागतं. किंवा साधं दह्यासोबत खाल्ला तरीही चालतो आणि नुसत्यासुद्धा चव लागते गरम गरम. तयार झाला आहे आपला भाजणी न करता मिक्स पिठाचा धपाटा. यामध्ये आपण कोणतीही भाजणी घातलेली नाही, केलेली नाही. घरातलीच पिठं मिक्स केलीत आणि त्याचा धपाटा बनवला आहे. एकदम उत्तम झाला आहे, चवीलाही छान आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. बनवायला सोपा, खायला चवदार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.